सारिका हा जरा पाणी दे का. हा आई कुठं बाहेर गेली काय. आई ते फोनला रेंज येणं झाले, फोनवर बोलत बोलत तिकडे मागं ग्राउंडवर गेलं. सारिका जरी मी तुला कधी बोलत नसलो ना तरी घरात सगळीकडे माझं लक्ष आहे बरं का. म्हणजे आई तुला एवढं घालून पाडून बोलते तरी सुद्धा तू तिला कधी उलट बोलत नाहीस. आणि पप्पांचं काय वय झाले आता, ते पण चिडचिड करत असतात, पण तू त्यांना किती समजून घेतेस आणि त्याची कधीच तक्रार माझ्याकडे करत नाहीस. माझी बहीण लग्न झालं तरी सारखी इथंच असते, तरी सुद्धा तू इतर बायका कशा त्याच्या नवऱ्याच्या मग किरकिर करतात. तुमची आई हे बोलली, तुमची ताई तशी वागली, तुझं तसं काहीच नसतंय का. हे घरातले सगळे वागतायत तसे, पण मला असं वाटतंय की कधीतरी त्यांनी बदलतील. आणि माझा सगळा जो काही आनंद आहे की नाही तो तुमच्यात आहे, आणि तुमचा आनंद तुमच्या घरच्यांच्यात आहे. त्यामुळे मला तुम्हाला खुश ठेवण्यासाठी त्यांचं खपून घ्यावंच लागतंय. काय पण म्हण सारिका, संसाराला एक समंजस बायको मिळाली का नाही तर कुठलीच घरं कधीच तुटणार नाहीत. आणि अगदी तसंच जर प्रत्येक बाईला तिला समजून घेणारा, तिच्या बाजूनं खमका उभा राहणारा जर नवरा मिळाला ना तर कुठलीच बाई सुद्धा कधीच तुटणार नाही. मी चहा ठेवते.